राजकारणात दोन प्रकारचे नेते असतात. एक थेट जनतेशी कनेक्टेड असतात, त्यांना लोकनेता म्हणतात. तर दुसरे दरबारी राजकारणी. लोकांशी त्यांचा रॅपो नसतो. पक्षातील आणि पक्षाबाहेरील वरिष्ठ नेत्यांशी ते जोडलेले असतात आणि त्यामधूनच त्यांचं राजकारण होतं. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल याच प्रकारातले राजकारणी. शरद पवारांसोबत त्यांनी दीर्घकाळ काम केलंय. नंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत ते काम करत होते. भाजप सोबत असलेली त्यांची जवळीक कधीच लपून राहिली नाही, पण ते राष्ट्रवादी सोबत कायम राहिले. आता अजितदादांच्या अपघातानंतर त्यांचं नाव बरंच चर्चेत आलं. रोहित पवार यांनी आपल्या प्रेझेंटेशन मधून महामार्गाने बारामतीकडे जायला निघालेल्या अजितदादांना पटेलांमुळे थांबावं लागल्याचं सांगत त्यांच्यावर आरोप केले. प्रमोद हिंदूराव, अमोल मिटकरी यांच्या प्रतिक्रियाही अप्रत्यक्षपणे पटेलांकडे संशयाची सुई नेणारी. हे पाहता प्रफुल्ल पटेल सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात सापडलेले दिसतात. पटेलांचं राजकारण. अजितदादांच्या अपघाताप्रकरणी पटेल संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याचं कारण जाणून घेऊया आजच्या बोलबिंदासच्या भागात. नमस्कार, मी श्रीहरी आणि आपण बघताय बोलबिंदास. प्रफुल्ल पटेल अनेक वर्षांपासून देशाच्या राजकारणात आहेत. राष्ट्रवादीचा दिल्लीतला चेहरा ही त्यांची ओळख, पण तरीही विश्वासार्ह राजकारणी म्हणून त्यांच्याकडे कधीच पाहिलं गेलं नाही. त्यांचं पटेल असणं त्यांच्या कायम आड आलंय. सेटिंग पंटर, दलाल अशा शब्दात त्यांची सुरुवातीपासून हेटाळणी केली गेली. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर ज्या पद्धतीची जपळाई त्यांनी केली, त्यामुळे त्यांची निगेटिव्ह प्रतिमा आणखी गडद झाली. सुरुवातीला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांचं नाव पुढं करून लोकमताचा अंदाज घेण्यात आला, परंतु त्याला लोकांमधून आणि पक्षामधून मोठा विरोध झाला. त्यामुळे ही अफवा असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर या वादावर पडदा पडला. मात्र आमदार रोहित पवार यांच्या अपघाताबाबतच्या प्रेझेंटेशन नंतर पटेलांकडे अधिक संशयानं पाहिलं जातंय. खरं तर 27 जानेवारीला अजितदादा बारामतीकडे जायला निघाले होते. दादा बाय रोड जाणार होते. अगदी बंदिस्ती झाली होती. आठवडाभर दादा परतणार नसल्याचा निरोप होता, पण अर्जंट फाईलवर सही करण्याचं कारण सांगून दादांना थांबवलं गेलं. ज्या नेत्यामुळे दादांना थांबावं लागलं तो नेता म्हणजे प्रफुल्ल पटेल असं म्हटलं जातंय. रोहित पवार यांनी त्यांच्याकडे अंगुली निर्देश केलाय. त्यानंतर हिंदूराव व इतर मंडळींनी पटेलांकडे बोट दाखवायला सुरुवात केली. अशी कोणती फाईल इतकी अर्जंट होती की त्यासाठी दादांना थांबवलं गेलं हे पुढे आलेलं नाही, पण त्या फाईलमुळं आणि नेत्यांमुळं कायम वेळ पाळणारे दादा थांबले. मग दुसऱ्या दिवशी लवकर पोचायचं म्हणून त्यांनी विमानाचा पर्याय निवडला आणि तिथंच घात झाला असं सांगण्यात येते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजितदादांच्या घातपातीची शक्यता पहिल्याच दिवशी फेटाळून लावली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तशा शंका व्यक्त केल्या, पण पवार यांनी नाव घेऊन तसं काही नसल्याचं स्पष्ट केलंय. आता तर शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार हेच हा विषय घेऊन मैदानात उतरले. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत आपलं प्रेझेंटेशन दिलं. त्यातून त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, पण त्याची उत्तरं अजून तरी मिळालेली नाहीत. त्यात मागच्या काही दिवसात प्रफुल्ल पटेल यांच्याकडे संशयानं पाहिलं जात असल्याचं दिसतंय. पटेल हे दिल्लीश्वरांच्या जवळचे, त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष असले तरी त्यांना कुणी आजही प्रॉपर राष्ट्रवादीचा नेता मानत नाही. ही रियालिटी. आता तर अप्रत्यक्षपणानं त्यांना आरोप व आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात येते, पण अजून तरी पटेल यांनी यावर सविस्तर भाष्य केलेले नाही. अजितदादांच्या अपघातापूर्वी त्यांना अचानक थांबवलं जाणं, ती फाईल आणि पटेल कनेक्शन हे जोवर पुढे येत नाही तोवर संशयाचे ढग कायमच राहतील असं दिसतंय. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा. जय हिंद.